मित्र देवेंद्र फडणवीसांची अडचण असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार विरोधकांचं काम करत असून सरकारचं पाप उघडकीस आणत असल्याचं पटोले म्हणाले। तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे। माझ्या मित्राची फार अडचण आहे सध्या। वरतून दंडा वेगळा येतो, खाली हे दोन दंडे घेऊन उभेच आहेत। सध्या त्यांची तब्येत चांगली नाही, त्यांना गळ्याचा त्रास आहे, व्हायरल झालेला आहे। त्यांची तब्येत चांगली व्हावी, लवकर तंदुरुस्त व्हावं अशी सदिच्छा देतो। पण अलीकडे काळामध्ये खूप फेकतात आणि खोटंही बोलतात। थोडंसं मित्रांनी थोडंसं त्या पद्धतीने बोलू नये। आणि ज्या पद्धतीचं पहिले आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस काम करायचे आणि राज्याच्या जनतेसाठी विदर्भासाठी भांडायचे, पण आता सत्तेत आहात, चाबी तुमच्या हातात आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्राला न्याय प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी त्यांनी काम करावं आणि फेकण्याचं काम बंद करावं। बुरा न मानो होलिये। सुधीर भाऊंचं काय दुखणं आहे ते सगळ्यांना माहिती आहे, पण सरकारचं जे पाप आहे ते उघडकीस आणतात आहेत। घरचा आहेर सरकारला रोज देतात आहेत आणि सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बुरा न मानो होलिये। त्यांना काय, त्यांना ट्रम्पनी जे काही हालत खराब केली, आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याची हालत दुसऱ्या देशाचं राष्ट्राध्यक्ष करत असेल आणि आमच्या देशाचा अपमान करत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आम्ही मोदीजीच्या बरोबर आहोत। पण देशामध्ये सबका साथ सबका विकास जे मोदीजी म्हणाले होते तसं काही चाललेलं नाही। त्यामुळे मोदीजींनी हे फेकणं गिकणं बंद करावं आणि त्याच्यासाठी काम करावं। बुरा न मानो होलिये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।